तुम्ही सांगा त्यांनी केलेले कारनामे मी इथे बोलले पाहिजे का? त्यांना वाचवण्याचं काम देखील मीच केलंय. अधिकाऱ्यांनी जर कामं नाही केली तर डायरेक्ट फोन उचलतात, फोन लावतात आणि त्यांना धमकावतात. राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, देवेंद्रजी सुद्धा काही सांगितलं तर नाही म्हणत नाही, चंद्रकांत दादा नाही म्हणत नाही. म्हणजे सोयीनुसार आशाताईंनी राजकारण केलं. त्यावेळेस ते संधी दिली, ताई खाली गेल्या. मी ज्याला संधी दिली त्याने माझे उपकार जाण ठेवली पाहिजे होती, कारण तेव्हा माझे ते पाय धरत होते. आणि जर इतकं घाबरायचं असेल तर राजकारणात उतरूच नाही हो त्यांनी. राजकारण कुणाचंही काम नाही. हे भल्या भल्या ज्याच्या मनगटात जोर आहे ना तोच करू शकतो. कारण की आपण पाहतो की बरेचसे राजकारणी जे आहेत वेगवेगळ्या उद्देशाने राजकारणामध्ये येत असतात. तसा आशाताईंचा उद्देश काय होता? आशाताईंनी काय कमावलं किंवा काय गमावलं? 100 नाही 101 माझ्या गाडीचा नंबर आहे. 101% सांगते की माझी जनता माझ्या पाठीमागे आहे आणि ती मतदार राजा आहे. मतदार राजाला कमी लेखू नका. आणि आता तुम्ही ही निवडणूक लढण्यासाठी पुन्हा सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये आलात. काय नेमकं कारण काय? कारण वेगवेगळ्या अँगलनी लोक तुमच्याकडे पाहतायत. तालुक्यात जिथे कुठे काय गरज असेल तिथेही निधी देता. हे जमतं कसं आशाताईंना? काय आहे की ज्या वेळेला तुमच्यामुळे आम्ही आहोत, फक्त आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, किती जागरूक असावा, तो किती वेळ देणारा असावा आणि त्याने आतापर्यंत काय केलं. एक मुलगी लग्नाची बघायची असेल तर तिचं सगळं आपण खानदान शोधून काढतो, कारण जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या सट्टीच्या रूपाने येतात. 5 वर्ष तुमचं भाग्य बदलतात. मला असं वाटतं भाऊ, कुणाला काय वाटतं आणि कोणी काय व्हायरल करावं त्याच्याकडे आपलं लक्ष नसावं.